36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. ओबीसी भटके विमुक्त 12 बलुतेदार आरक्षण बचाव महाएल्गार सभा अमरावती येथे रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता दसरा मैदान बडनेरा रोड अमरावती येथे आयोजित केली आहे. या महाएल्गार आरक्षण हक्क बचाव सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी बहुजन समाजाचे राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ आणि त्याचप्रमाणे प्रकाश अण्णा शेंडगे, महादेवराव जानकर, खासदार रामदास तडस, आमदार गोपीचंद पळसकर, डॉक्टर बबनराव तायवाडे, ओबीसी मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर अन्सारी, भटके विमुक्त नेते प्राध्यापक लक्ष्मणराव गायकवाड, बहुजन समाजाचे नेते ॲडव्होकेट दिलीप एडकर तसेच इतर नेते सुद्धा या आरक्षण बचाव महाएल्गार सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेची तयारी मोठ्या जोमात सुरू असून अमरावती जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे नेते तालुका स्तरावर आणि खेडोपाड्यात जाऊन जनजागृती करतात. ओबीसी भटके मुक्त समाजाचे आरक्षण वाचण्यासाठी तसेच ओबीसी मधील मागच्या दाराने नियमबाह्य होणारी घुसखोरी रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोक चळवळ आंदोलन सुरू झालेली आहे. विविध ठिकाणी आरक्षण बचाव एल्गार सभा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या अनुषंगानेच अमरावती येथे सुद्धा दिनांक 24 डिसेंबर 2023 ला दसरा मैदान बडनेरा रोड येथे सकल ओबीसी भटके विमुक्त 12 बलुतेदार आरक्षण बचाव महाएल्गार सभेचे आयोजन केले आहे. आज ओबीसींच्या आरक्षणावर आक्रमण होऊन ते धोक्यात आले. राज्य शासनावर विविध प्रकारे दबाव टाकून धमक्या देऊन ओबीसी आरक्षणामध्ये मागच्या दाराने घुसण्याचे सुनियोजित षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय अस्तित्व तसेच ओबीसींचे लेकराबाळांचे शासकीय नोकऱ्यांमधील नोकरी मिळवण्याचा मार्ग बंद होणार आहे. ओबीसी भटके विमुक्त जाती जमाती आणि बहुजनांची नवी पिढी उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण वाचण्यासाठी, आपल्या नव्या पिढीच्या भवितव्यासाठी आणि राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी अमरावती येथे दिनांक 24 डिसेंबरच्या ओबीसी भटके विमुक्त 12 बलुतेदार एल्गार सभेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन प्रवीण पेटकर, नंदेश आंबडकर, बाबूराव बेलसरे, रुपेश फसाटे, ललित ढेपे, DN हिरे, विजय रायबोले, राजेश खेडकर, श्रीकृष्ण कोरडे, आंबडकर, सौ वनिता लांडे, अश्विनी पेटकर, सविता पेटकर, वासुदेवराव चौधरी, मनोहर मुरकुटे, विपुल नाथे, डॉक्टर विलास कविटकर आदींनी केले. यावेळी तालुक्यातील आणि शहरातील सकल ओबीसी समाज 12 बलुतेदार भटके विमुक्त समाजाचे प्रतिनिधी मनोहर मुरकुटे, सुनील माकोडे, सुधाकर टिपरे, गजानन चांदूरकर, संजय हांडोळे, अनिल वरेकर, ललित ढेपे, प्रशांत पवार, प्रवीण हाडोळे, सुधीर रसे, विपुल नाथे, सुकेश अडगोकार, सूरज पवार, श्रीकांत नाथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नियोजन बैठकीचे सूत्रसंचालन गजानन कविटकर यांनी केले तर प्रास्ताविक विपुल नाथे यांनी केले तर आभार प्रदर्शन जयेंद्र गाडगे यांनी केले. यावर बघा, एखादा कोणी माणूस असं टार्गेट सरकारला देऊ शकतो बाबा की अमक्या तारखेला अमकं झालं पाहिजे. लोकशाही आहे, त्याचे खूप काही पैलू असतात. त्या पैलूवर अभ्यास झाला तरच त्याला हे काही त्यांनी मागितलं म्हणून सरकारने दिलं असं काही होणार नाही असं आम्हाला पूर्ण हे. कारण सरकारने ज्या पद्धतीनं त्यांचं मागासले पण मागच्या कोर्टामध्ये मांडलं तिथेच ते फेल गेलेले आहेत. त्याच्यामुळे मला नाही वाटत ते ओबीसीमधून त्यांना आरक्षण 24पर्यंत मिळेल. तर दुसरीकडे भुजबळ साहेबांनी असं म्हटलं आहे पत्रकार परिषदेमध्ये की आमच्यावर गोळी झाडण्याचा कट रचलेला आहे. तर यावर काय म्हणणार? नाही, आता त्यांनी ज्या पद्धतीनं ते म्हणजे आता त्यांचं शिक्षण सगळ्यांना माहिती आहे, ज्या पद्धतीनं ते म्हणजे टार्गेट करून बोलण्याचा प्रयत्न करतात किंवा काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेमध्ये ते त्यांचे लोक दोषी दिसलेले आहेत किंवा तसं काही सरकारला कुठून तरी माहिती मिळाली असेल म्हणून ते. अशी बरीच मंडळी महाराष्ट्रातले जे प्रमुख आहेत, जे ओबीसींचं नेतृत्व करतात, अशी बऱ्यापैकी मंडळी या ठिकाणी या सभेला निश्चितच येणार आहे. आणि ही जी सभा आहे, ही एक एल्गार परिषद, ही अत्यंत भव्य दिव्य अशी सभा होणार आहे. ज्या सभेच्या माध्यमातून जे काही मराठा समाजाच्या माध्यमातून या महाराष्ट्रात वातावरण तयार केलं जात आहे त्याला उत्तर देण्याचं काम या सभेच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यांचा काहीतरी कुठंतरी जबरदस्ती या ओबीसी प्रवर्गात घुसण्याचा तो एक प्रयत्न आहे आणि तो निरर्थक आहे. निश्चितच त्यांना कुठल्याही पद्धतीचं आरक्षण ओबीसी प्रवर्गातून दिल्याच जाऊ शकत नाही मुळात, हे त्यांनाही माहिती आहे. पण तरी ते मागणी करत आहे, एक दबाव सरकारवर टाकण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मागणी त्यांनी करावी, पण ओबीसींचं आरक्षणाला धक्का लागणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी मागणी करावी अशी आमची इच्छा आहे. निश्चितच त्यांना आरक्षण द्यायचं असलं सरकार देऊ शकेल, पण त्यांना देत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीचं राजकारण
त्यांना आरक्षण देण्यात यावं अशी आमची ओबीसी म्हणून एक मागणी आहे. बंधूंनो, यापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलेला आहे. कारण आपण ओबीसी समाज बांधवांना, सर्व ओबीसी समाज बांधवांना जे काही आरक्षण आतापर्यंत मिळालेलं आहे ते मोजक्याच पद्धतीचं आरक्षण मिळालेलं आहे. परंतु या आरक्षणामध्येही आज आपण पाहतो आहे की एक विशिष्ट लोक या आरक्षणाचे तुकडे पाडण्याचा प्रकार करत आहेत. या आरक्षणाचे तुकडे पाडून आपल्याला पूर्वीचंच आरक्षण हे कमी असताना आणि क्षुल्लक असताना, क्षुल्लक प्रतीचं असताना त्यावर हे लोक अधिकही आपलं आरक्षण कमी करण्याचा उद्देश यांचा आहे. त्या आरक्षणाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आणि त्यांच्यासोबत जे काही प्रमुख सर्व पक्षाचे नेते मंडळी आहेत त्यांच्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला सर्व समाज बांधवांना आज म्हणजे एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची जरूरत आहे. तरच आपलं काही समोरच्या पिढीचं, आपलं आजपर्यंत तर झालं परंतु समोरच्या पिढीसाठी योग्य होईल. तरच आपलं हे व्यवस्थित आरक्षण मजबूत राहील. त्यासाठी येणाऱ्या 24 तारखेला आपण सर्वांनी हजर राहू. परंतु आम्ही सुद्धा आमच्या बारी समाज बांधवांतर्फे, आमच्यातर्फे आम्ही जितके जास्तीत जास्त लोक म्हणजे काढण्याचे प्रकार करू. आता आम्ही चर्चा आमची चालूच आहे, ते आम्ही काढू अशी आपणासमोर ग्वाही देतो. आणि न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुधाकर टिपरे, अमरावती.